स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया आपण 7 ऑगस्टच्या न्यूज घेऊन. तर आपली फर्स्ट न्यूज आहे तर मिस नेपाल वर्ल्ड 2024 ची न्यूज आहे. तर कोणाला ते पेंजन मिळालेलं आहे, कोणाला क्राउन करण्यात आलेला आहे बघूया. तर आशमा कुमारी केसी यांना क्राउन करण्यात आलेला आहे ॲज मिस नेपाल वर्ल्ड 2024 ने. तर बघूया आपण सविस्तरपणे न्यूज. तर त्यांनी टोटल 25 अदर जे कंटेस्टंट्स होते त्यांना बीट केलेलं आहे या क्राउन करता आणि हे क्राउन त्यांनी जिंकलेलं आहे. सो हे 28th एडिशन होतं पेजेंटचं, जे की झालेलं आहे गोदावरी सनराइज कन्व्हेन्शन सेंटर ललितपूर इथे. ओके. आणि जे आहे सुमन केसी आणि करुणा रावत यांनी पण टायटल्स जिंकलेले आहे. तर ते कोणते टायटल्स आहे? मिस नेपाल अर्थ हे टायटल जिंकलेलं आहे सुमना केसी यांनी. आणि मिस नेपाल इंटरनॅशनल जे आहे ते टायटल जिंकलेलं आहे करुणा रावत यांनी. ओके. सो हे जे मेन टायटल्स आहे, या मेन टायटल्स व्यतिरिक्त आणखी द हिडन ट्रेजर आहे ते हे ऑर्गनाइज करत असतात मिस नेपाल 1994 पासन. तर हे जे मेन टायटल्स आहे, 3 मेन टायटल्स होते, जे की आहे मिस नेपाल वर्ल्ड 2024, नेक्स्ट आहे मिस नेपाल अर्थ आणि मिस नेपाल इंटरनॅशनल. तर या व्यतिरिक्त आणखी त्यांनी काही टायटल्स जे आहे ते इंट्रोड्यूस केलेले आहे यावर्षी. अशी त्यांनी टोटल 13 टायटल्स त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहे. तर त्यामधले बघूया आणखी कोणाकोणाला मिळालेले आहे. तर डायव्हर्स स्किल सेट्स जे आहे त्यामध्ये दीक्षा अवस्थी यांना द काठमांडू पोस्ट मिस इंटेलेक्च्युअलचं टायटल मिळालेलं आहे. अंजना पून यांना मिस पॉप्युलर चॉईस, ऊर्जा नेवा यांना मिस फिटनेस क्वीन, सिमरिका मनाधरा यांना मिस हेल्दी स्किनचा मिळालेला आहे. सैरा खाडका यांना वात्सल्य मिस विजनरीचा मिळालेला आहे. प्रेराविता सावर यांना मिस कॉन्फिडंटचा मिळालेला आहे. अंजना पून यांना परत मिस DHI चा मिळालेला आहे. त्यांना अंजना पून यांना मिस पॉप्युलर चॉईस सुद्धा मिळालेला होता. अंबिका राणा यांना मिस ग्रीन विजनरीचा मिळालेला आहे आणि श्रद्धा सुमन सिल्वा यांना मिस फोटोजेनिकचा मिळालेला आहे. ओके. तर हे टोटल जे ऑलरेडी 3 टायटल्स जे आहे मेन टायटल्स ते देण्यात आलेले आहे आणि हे काही वेगळे टायटल्स आहे बिसाइड्स दिस. सोबत जे मिस नेपाल वर्ल्ड 2024 चं टायटल आहे ते मिळालेलं आहे आशमा कुमारी केसी यांना. ओके. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. नेक्स्ट न्यूज आहे जे आता तुम्हाला माहितीच आहे, बांगलादेशमध्ये जे आता प्रोटेस्ट चालू आहे, स्टुडंट्सनी प्रोटेस्ट केलेला आहे रिझर्वेशन बद्दल. तर जे रिझर्वेशन आहे 1971 चे जे फ्रीडम फायटर्स आहे त्यांचे जे जॉब्स आहे, तर त्यांचे जे रिझर्वेशन आहे त्यांचे रिलेटिव्ह जे आहे त्यांना जॉब्स मध्ये 30% रिझर्वेशन करता अपोजिशन करता ते जे प्रोटेस्ट आहे ते स्पेसिफिक जे प्रोटेस्ट आहे ते त्याच्या अपोजिशन करताच करण्यात आलेलं आहे आणि ते स्टुडंट्सने ते अपोजिशन केलेलं आहे. जे गव्हर्नमेंट जॉब्स करता एक्झाम देत असतात, तर 1971 चे जे फ्रीडम फायटर्स त्यांचे जे रिलेटिव्ह आहे ते पण त्यामध्ये एक्झाम देत असतात. तर त्यांना टोटल 30% रिझर्वेशन दिलेलं आहे गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये. तर त्याच्यासाठी तो प्रोटेस्ट चालू आहे आणि त्या कारणाने हा जो प्रोटेस्ट झालेला आहे त्या कारणाने शेख हसीना जे आहे तिथल्या प्राईम मिनिस्टर त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे. ओके. रेजिग्नेशन देऊन त्यांनी बांगलादेश सोडलेला आहे आणि इंडियामध्ये ते आलेले आहे. आता इंडियामध्ये कुठे आलेले आहे यांची माहिती नाही आहे, पण ते इंडियामध्ये आलेले आहे. तर अनाउन्स केलेला आहे आर्मी चीफ. ओके. आर्मी चीफ जे आहे त्यांनी अनाउन्स केलेलं आहे की ते फॉर्म करेल एक इंटरिम गव्हर्नमेंट, म्हणजे सध्याची गव्हर्नमेंट ती फॉर्म करणार आहेत आणि शेख हसीना यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे. ओके. तर आपण सविस्तरपणे बघूया एकदा न्यूज आणखी. तर जो व्हायलन्स ग्रीप झालेला आहे बांगलादेशमध्ये, तर तो स्टुडंट्सचा प्रोटेस्ट आहे, त्यामुळे शेख हसीना यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे ॲज अ कंट्रीच्या प्राईम मिनिस्टर म्हणून. आणि आर्मी चीफ जनरल वाकेर उज झमन यांनी अनाउन्स केलेला आहे. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं की आर्मी चीफने अनाउन्स केलेलं आहे इंटरिम गव्हर्नमेंट फॉर्मेशन करायला, तर त्यांचं नाव आहे वाकेर उज जमीन. यांनी अनाउन्स केलेलं आहे की ते इंटरिम गव्हर्नमेंट जे आहे ते फॉर्म करेल, जे की कंट्रीला रन करेल. ओके. तर प्रोटेस्ट जसं मी तुम्हाला सांगितलं कशा करता चालू आहे. आता ही न्यूज आपली कव्हर झालेली आहे. याच्यावरती आणखी एक न्यूज आहे समोरच्या स्लाइड मध्ये, ती बघूया आपण.
ओके, तर नोबेल लॉरिएट मोहम्मद युनुस हे हेड करणार आहेत बांगलादेशची जी एंट्रीम गव्हर्नमेंट आहे त्याला. ओके, तर स्टुडंटची हे मुवमेंट आहे. बघूया सविस्तरपणे. जे अँटी डिस्क्रिमिनेशन स्टुडंट मुवमेंटचे कोऑर्डिनेटर आहे, तर त्यांनी म्हटलेलं आहे नोबेल लॉरिएट मोहम्मद युनुस हे बांगलादेशची जी इंटरिम गव्हर्नमेंट राहणार आहे त्याचे चीफ ऍडवायझर म्हणून टेक ओव्हर करणार आहेत. ओके, आणि जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहे बांगलादेशच्या पब्लिकला सेफगार्ड करण्यासाठी आणि स्टुडंट्ससाठी पण ते महत्वाचे राहणार आहेत. ओके, सो जे की कोऑर्डिनेटर आहे नाहिद इस्लाम, त्यांनी म्हटलेलं आहे की जे कंट्रीमध्ये क्रायसिस चालू आहे आणि अर्ज केलेलं आहे त्यांनी प्रेसिडेंटला की त्यांनी एक स्टेप घ्यावा आणि एंट्रीम गव्हर्नमेंट जी आहे ती फॉर्म करावी, ज्याचे हेड राहणार आहे युनुस. ओके, जे हेड करणार आहे ते युनुस करणार आहे, म्हणजे मोहम्मद युनुस हे हेड करणार आहेत. तो नाहिदनी आणखी म्हटलेलं आहे की जे अदर गव्हर्नमेंट आहे, जे युनुसची गव्हर्नमेंट राहणार आहे, ओके, त्याच्या अदर जर कोणती पण गव्हर्नमेंट फॉर्म होईल तर त्याच्यासाठी स्टुडंट जे आहे ते ऍक्सेप्ट करणार नाहीत. तिथले जे स्टुडंट्स आहे तर ते ऍक्सेप्ट करणार नाहीत. फक्त जे स्टुडंट्सनी प्रपोज केलेली आहे जी गव्हर्नमेंट त्यालाच ते ऍक्सेप्टन्स देणार आहेत. ओके, हे पण नाहिद यांनी म्हटलेलं आहे, जे की काय आहे कोऑर्डिनेटर आहे, की कोऑर्डिनेटर. तर युसुफ यांनी एक्सप्रेस केलेला आहे, एक होप एक्सप्रेस केलेला आहे यंग पीपल्स करता की ते कंट्रीला राईट डायरेक्शन मध्ये घेऊन जाईल आणि लीड करेल कंट्रीला. तर प्रेसिडेंटनी अप्रुव्हल दिलेला आहे की जे स्टुडंट्स आहे अरेस्ट झालेले आहेत त्या अँटी कोटाच्या प्रोटेस्ट मध्ये जे स्टुडंट अरेस्ट झालेले आहेत त्यांना पण प्रेसिडेंट हे रिलीज करणार आहेत. आणि तिथले प्रेसिडेंट कोण आहे, तिथलं नाव काय आहे प्रेसिडेंटच्या, बांगलादेशच्या प्रेसिडेंटचं नाव ते आहे शहाबुद्दीन. ओके, तर त्यांनी अप्रुव्हल दिलेलं आहे जे अँटी कोटाच्या प्रोटेस्ट मध्ये जे स्टुडंट होते त्यांना रिलीज करण्याकरता. प्रेसिडेंटनी आणखी अनाऊन्स केलेलं आहे की जे अनएनमस डिसिजन आहे टू रिलीज बीएनपी चेअरपर्सन बेगम खालिदा झा, तर बेगम खालिदा झा जे आहे बीएनपीचे चेअरपर्सन त्यांना पण रिलीज करण्याचं डिसिजन प्रेसिडेंटनी दिलेलं आहे. हसीना, बघा आता तुम्हाला सांगितलं होतं मी की ते इंडियामध्ये लँड झालेले आहे, तर म्हणजे इंडियामध्ये तर सध्या तरी आहेत, पण युके जोपर्यंत ग्रँट करत नाही त्यांचं असायलम तेव्हापर्यंत ते इंडियामध्ये राहणार आहेत. ओके, सो आता जसं फर्स्ट लाईन मध्ये आपण बघितलं की शेख हसीना यांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे आणि जे आर्मी चीफ आहे त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे वाकेर उल जमान यांनी की ते एंट्रीम गव्हर्नमेंट फॉर्म करेल. आणि सेकंड स्लाइड मध्ये आपण बघितलं की मोहम्मद युनुस हे हेड करणार आहेत आणि बांगलादेशच्या एंट्रीम गव्हर्नमेंटला. ओके, आणि प्रेसिडेंट शहाबुद्दीन आहे तिथले, त्यांनी सुद्धा रिलीज करणार आहेत जे स्टुडंट्स आहे अँटी कोटा प्रोटेस्ट मध्ये, तर त्यांना ते रिलीज करणार आहेत. आणि बीएनपी चे चेअरपर्सन आहे बेगम खालिदा झा, त्यांना पण ते रिलीज करणार आहेत. सोबत जो प्रोटेस्ट जो आहे तो चालू कशासाठी आहे की जे 1971, ओके, 1971 मधले जे फ्रीडम फायटर्स आहे त्यांच्या रिलेटिव्हला गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये 30% रिझर्वेशन देण्यात येत आहे, त्याकरता स्टुडंट्सनी हा प्रोटेस्ट केलेला आहे. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट न्यूज आहे युकेनी ड्रॉप केलेला आहे ₹41 लाख जे मिनिमम इन्कम रोल होता फॉर फॅमिली विजा करता, तर तो युकेनी आता ड्रॉप केलेला आहे. ओके, बघूया. युके गव्हर्नमेंट यांनी ड्रॉप केलेला आहे त्यांचा प्लान जो की इन्क्रीज केलेला होता मिनिमम इन्क्रीज जे आहे मिनिमम इन्कम थ्रेशोल्ड जे होती 41.5 लाख अॅन्युअली फॅमिली मेंबर्सला स्पॉन्सर करण्याकरता, तर ती आता त्यांनी तो ड्रॉप केलेला आहे. करंट रिक्वायरमेंट जे आहे ते काय आहे, इन्कम रिक्वायरमेंट हे रिमेन राहणार आहे विथ 29,000 पाऊंड. ओके, म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती रुपीज ते राहणार आहे 31,16,757. ओके, तर एवढं अप्रॉक्सिमेटली आहे करंट इन्कम त्यांची रिक्वायरमेंट जे लागणार आहे ते. अॅन्युअली मायग्रेशन ऍडवायझरी कमिटी MAC हे कम्प्लीट रिव्ह्यू करत आहे जो की इन्कम रिक्वायरमेंट ऑन फॅमिलीज आहे,
तर त्यांच्यावरचा जो इम्पॅक्ट आहे त्याला रिव्ह्यू करत आहे कम्प्लिटली. ओके, आणि इन्कम रिक्वायरमेंट जे आहे ते रिमेन राहणार आहे 29,000 पाऊंड. ओके, तर प्रिव्हियस जो प्रपोजल होता तो इन्क्रीज झालेला होता, वॉज इनिशियली प्रपोज्ड बाय, जो केलेला होता फॉर्मर तिथले जे प्राईम मिनिस्टर आहे ऋषी सुनक यांनी केलेला होता. आणि जो इमिग्रेशन फिगर आहे तो कितीने इन्क्रीज झालेला होता, वुड हॅव रेज टू मिनिमम इन्कम फ्रॉम GBP टू 18,600, त्याच्यावरनं इन्क्रीज झालेला होता GBP 29,000 विथ फर्दर इन्क्रीमेंट पण त्यांनी प्लॅन केलेला होता जो की होता GBP 38,700. ओके, सो आता तो युकेने काय केलेला आहे, त्यांचा प्लॅन ड्रॉप केलेला आहे, जो की मिनिमम ₹41 लाखचा जो मिनिमम इन्कम रूल होता तो आता त्यांनी ड्रॉप केलेला आहे. आणि त्यामुळे इंडियन्सला एक रिलीफ मिळालेला आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. तर नेक्स्ट न्यूज आहे आनंद महिंद्रा हे चेअरमॅन ऑफ तेलंगणा स्किल युनिव्हर्सिटी. तर आनंद महिंद्रा जे आहे ते चेअरमॅन होणार आहे तेलंगणाच्या स्किल युनिव्हर्सिटीचे. सविस्तरपणे न्यूज बघूया आपण. तेलंगणाचे चीफ मिनिस्टर रेवंत रेड्डी यांनी अनाउन्स केलेला आहे की महिंद्राचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा हे टेक ओव्हर करणार आहे ऍज अ चेअरपर्सन म्हणून यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीचं, जे की सेटअप केलेलं आहे, जे की डेव्हलप करण्यात आलेलं आहे रंगारेड्डी डिस्ट्रिक्टच्या मुंचरेला इथे. ओके, तो रिसेंटली चीफ मिनिस्टर यांनी भेट घेतलेली होती आनंद महिंद्राची, डिस्कस करण्याकरता जे महिंद्रा ग्रुपचे इन्व्हेस्टमेंट्स आहे आणि त्यांचे काही अदर इश्यूज आहेत स्टेट्सचे. तर हे याच्यासाठी त्यांनी एक मीटिंग घेतलेली होती आनंद महिंद्रा सोबत चीफ मिनिस्टरनी. तर महिंद्राचे जे चेअरपर्सन आहे त्यांनी आणखी स्टेट केलेलं आहे की ते कंपनी मध्ये इन्व्हेस्ट करेल आणि तिथले काही टीम जी आहे त्यांची ते स्किल युनिव्हर्सिटीला पाठवेल सुद्धा. स्किल युनिव्हर्सिटी हे ऑफर करत आहे टोटल 17 कोर्सेस, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे फार्मा, कन्स्ट्रक्शन, बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, ई कॉमर्स, लॉजिस्टिक, रिटेल, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक्स. तर हे असे 17 कोर्सेस जे आहे ते इन्क्लूड राहणार आहे त्यांच्या स्किल युनिव्हर्सिटीमध्ये. आणि ते ट्रेन करेल टोटल 20,000 यूथला एव्हरी इयर. ओके, एव्हरी इयर 20,000 स्टुडंट्सला ते ट्रेन करणार आहे, यूथला ते ट्रेन करणार आहेत. आणि सोबतच द युनिव्हर्सिटी हे सेटअप आहे ऍज अ पार्ट ऑफ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल म्हणून. त्याचे जे हेड ऑफिस आहे, हेड ऑफिस आणि मेन कॅम्पस हे राहणार आहे हैदराबाद मध्ये. सो आनंद महिंद्रा यांना ऍज अ चेअरमॅन म्हणून तेलंगणा स्किल युनिव्हर्सिटी चेअरमॅन म्हणून अनाउन्स केलेला आहे तेलंगणाचे चीफ मिनिस्टर रेवंत रेड्डी यांनी. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडियन एअरफोर्स यांनी अप्रूव्ह केलेला आहे प्रोडक्शन ऑफ अस्त्रा मार्क 1 मिसाइल्स. तर इंडियन एअरफोर्स यांनी क्लिअरन्स दिलेला आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनला आणि भारत डायनामिक्स लिमिटेड यांना प्रोड्यूस करण्याकरता 200 अस्त्रा एअर टू एअर मिसाइल्स. एअर टू एअर म्हणजे जसं एअर जे फायटर जेट्स असतात त्यातूनच ते रिलीज होत असतात त्या मिसाईल, म्हणून त्या एअर टू एअर आहेत. जर शिप्स वरनं होत असेल तर त्या लँड टू एअर आहे. ओके, तर ही आहे एअर टू एअर मिसाईल फॉर इट्स SU-30 अँड LCA तेजस फायटर एअरक्राफ्ट करता. बघा, तर मी तुम्हाला सांगितलं एअर टू एअर मिसाईल आहे म्हणून त्या फायटर जेट्स वरनं, फायटर एअरक्राफ्ट वरनच ते काय होणार आहे, रिलीज होणार आहे. सो त्याकरता त्यांनी 200 अस्त्रा एअर टू एअर मिसाईल साठी प्रोडक्शन करता अप्रुव्हल दिलेला आहे. सो DRDO ही राहणार आहे डेव्हलपमेंट एजन्सी प्रोजेक्टची आणि BDL म्हणजे भारत डायनामिक्स लिमिटेड ही राहणार आहे प्रोडक्शन एजन्सी. सो हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम वॉज क्लिअर्ड बाय डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल फॉर द इंडियन एअरफोर्स आणि इंडियन नेव्ही. तर याच्या अंडरमध्ये 248 मिसाइल्स जे आहेत ते एक्सपेक्टेड टू प्रोड्यूस फॉर बोथ सर्व्हिसेस इन 2022-23. यांचा एम आहे, ही जी सिरीज आहे एअर टू एअर मिसाईलची हा एक पार्ट आहे अस्त्रा प्रोग्रामचा आणि यांचा उद्देश आहे एअर कॉम्बॅट जे कॅपेबिलिटीज आहे त्याला एनहान्स करण्यासाठी
इंडियन आर्म फोर्सेस मध्ये. ओके, सो ही जी अस्त्रा मार्क 1 मिसाईल जी आहे ही प्रिडिसर आहे मार्क 2 ची, आणि ही ऑलरेडी सक्सेसफुली इंडक्ट करण्यात आलेली आहे बोथ इंडियन एअरफोर्स आणि नेव्ही मध्ये. जी एक्झिस्टिंग अस्त्रा मार्क 1 मिसाईल आहे त्याची रेंज आहे अप टू 100 किलोमीटर्सची, आणि जे जर्नी आहे टुवर्ड्स डेव्हलपिंग अन इंडिजिनियस एअर टू एअर मिसाईल सिस्टीम बिगेन इन 2001. तर कधी स्टार्ट झालेलं होतं हे स्वदेशी एअर टू एअर मिसाईल सिस्टीमला डेव्हलप करण्यासाठी 2001 पासून ते स्टार्ट झालेली होती ही सिस्टीम. एम आहे त्यांचा डिझाईन करणे आणि डेव्हलप करणे मिसाईल सिस्टीम जे की कॅपेबल राहील, जे टार्गेट्स आहे व्हिज्युअल रेंजच्या बाहेरचे जे टार्गेट्स आहे त्याला त्याला एंगेज करण्यासाठी, टार्गेट्स करण्यासाठी हे कॅपेबल राहणार आहे, असा उद्देश आहे त्यांचा डिझाईन आणि डेव्हलप करण्याचा हे मिसाईल्स. ओके, सो इंडियन एअरफोर्स यांनी अप्रुव्हल दिलेला आहे प्रोडक्शन करण्याकरता अस्त्रा मार्क 1 मिसाईल्सला. सो नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे ITBP हे टू गेट रशियाज कामस टायफून व्हेकल फॉर LSD. तर आता काय आहे LSD आणि काय आहे कामास टायफून ते बघूया आपण सविस्तरपणे. तर द इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस, ओके, ITBP हे रिसीव्ह करणार आहे, इज सेट टू रिसीव्ह रशियन कामास टायफून. ओके, तर हे एक व्हेकल आहे, कामास टायफून हे एक व्हेकल आहे, आणि हे रशियाकडनं रिसीव्ह करण्यासाठी इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स सेट झाले, म्हणजे ते रिसीव्ह करणार आहेत. ओके, तर कशा करता जे ऑपरेबिलिटी आहे, ऑपरेशनची कॅपेबिलिटी, तर त्याला एनहान्स करण्यासाठी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, तर लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल LAC इथे ऑपरेशनची कॅपेबिलिटी एनहान्स करण्याकरता हे व्हेकल जे आहे ते रशियाकडनं ते रिसीव्ह करणार आहेत. आता LAC काय आहे, जसं तुम्ही LOC पाहिलं असेल, LOC म्हणजे काय आहे की एक बॉर्डर आहे ती इंडिया आणि पाकिस्तान मधली, तर तशीच ही LAC म्हणजे ही एक बॉर्डर आहे पण अनक्लिअर बॉर्डर आहे. जी LOC आहे ती क्लिअर बॉर्डर आहे पाकिस्तान आणि इंडिया मधली, LAC ही अनक्लिअर बॉर्डर आहे बिटवीन इंडिया अँड चायना मधली. तर तिथल्या ऑपरेशनल कॅपेबिलिटीजला एनहान्स करण्याकरता म्हणूनच रशियाकडनं रिसीव्ह करणार आहे कामास टायफून व्हेकल. सो कामास टायफून व्हेकलचं इंट्रोडक्शन बघून घेऊया आपण. हे एक सिरीज आहे ऑफ मिलिटरी व्हेकल जी प्रोड्यूस करते रशियन कंपनी कामाज. ओके, तेच हे प्रोड्यूस करते आणि ही डिझाईन करण्यात आलेली आहे फॉर हाय मोबिलिटी आणि प्रोटेक्शन करता, मेकिंग देम सुटेबल फॉर चॅलेंजिंग टेरेन. जे चॅलेंजिंग टेरेन आहे त्याच्याकरता हे यूज होणार आहेत आणि ते सुटेबल आहेत हे व्हेकल. पर्पज काय आहे त्यांचा, प्रायमरीली ऑब्जेक्टिव्ह आहे अक्वायर करणे हे व्हेकल्स. ओके, व्हेकल्स अक्वायर करणे हा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे, आणि ITBP चे ऑपरेशनल एफिशियन्सी आणि मोबिलिटीला वाढवण्यासाठी, जे की डिफिकल्ट टेरेन मध्ये तिथल्या कॅपेबिलिटीजला वाढवण्यासाठी हे व्हेकल जे आहे ते अक्वायर केलेले आहे ITBP यांनी. ओके, विच इज स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट ड्यू टू बॉर्डर विथ चायना. ओके, सो प्रोटेक्शन, द कामेज टायफून व्हेकल हे काय आहे, इक्विप्ड विथ ऍडव्हान्स आर्मर जे प्रोटेक्ट करेल अगेन्स्ट स्मॉल आर्म्स फायर आणि इम्प्रूव्ह करेल एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस. ओके, इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस. मोबिलिटी मध्ये बघूया, दे आर डिझाईन करण्यात आलेले आहे हँडल करण्याकरता रफ आणि रग्ड टेरेन जे एन्श्योर करेल रिलायबल परफॉर्मन्स हाय अल्टिट्यूड एरियाज मध्ये. ओके, सो इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस जे आहे ते रिसीव्ह करणार आहेत रशियाचं जे कामेज टायफून आहे व्हेकल ते, आणि कशा करता एनहान्स करण्याकरता ऑपरेशनल कॅपेबिलिटीज LAC मधलं, म्हणजेच लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल इथलं. क्वेश्चन बघून घेऊया आपण. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हु वॉज क्राउन मिस नेपाल वर्ल्ड 2024. तर कोणाला क्राउन करण्यात आलेला आहे मिस नेपाल वर्ल्ड 2024 या पेजेंटनी, तर आशमा कुमारी केसी यांनी रिसीव्ह केलेला आहे क्राउन मिस नेपाल वर्ल्ड 2024. नेक्स्ट क्वेश्चन, what lead to the resignation to Prime Minister Sheikh Hasina and formation of an interim government in Bangladesh. तर कशा करता म्हणजे
का बरं? तिथल्या जे प्राईम मिनिस्टर आहे शेख हसीना यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे आणि फॉर्म करणार आहेत एंट्रीम गव्हर्नमेंट बांगलादेशमध्ये. तर जे प्रोटेस्ट आहे इन रिलेशन टू गव्हर्नमेंट एक्झाम्स, तर जे गव्हर्नमेंट एक्झाम्स करता जे प्रोटेस्ट झालेला आहे त्यामुळे त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे आणि एंट्रीम गव्हर्नमेंट इथे फॉर्म करण्यात येणार आहे बांगलादेशमध्ये. नेक्स्ट, who has been appointed as chief advisor of Bangladesh interim government following the resignation of Sheikh Hasina? तर शेख हसीना यांच्या रेजिग्नेशन नंतर एंट्रीम गव्हर्नमेंट, बांगलादेशच्या एंट्रीम गव्हर्नमेंटसाठी कोणाला चीफ ॲडवायझर म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे नोबेल लॉरिएट मोहम्मद युनुस. नेक्स्ट, which rule concerning family visas has the UK government decided to drop? तर UK गव्हर्नमेंटनी डिसाइड केलेला आहे ड्रॉप करण्याकरता त्यांचा फॅमिली विजाचा प्लॅन आणि त्याच्यामुळे रिलीफ मिळणार आहे इंडियन फॅमिलीजला. तर तो जो त्यांचा ₹41 लाखचा जो मिनिमम इन्कम रूल होता तो UK गव्हर्नमेंटनी ड्रॉप केलेला आहे. नेक्स्ट, which Indian billionaire businessman टेक ओव्हर करणार आहेत ऍज अ चेअरपर्सन म्हणून यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटी, जे की सेट झालेली आहे डेव्हलप झालेली आहे इन रंगारेड्डी डिस्ट्रिक्टच्या मुंचरेला इथे. तर त्यांचं नाव आहे आनंद महिंद्रा. आनंद महिंद्रा हे टेक ओव्हर करणार आहे ऍज अ चेअरपर्सन म्हणून यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीचे. नेक्स्ट बघूया. सो नेम द मॅन्युफॅक्चरर अस्त्रा मार्क 1 मिसाईल. अस्त्रा मार्क 1 मिसाईलचे मॅन्युफॅक्चरर कोण आहेत? ज्यांनी विच वॉज गिवन क्लिअरन्स बाय IAF रिसेंटली. IAF ने त्यांना रिसेंटली क्लिअरन्स दिलेला आहे. तर भारत डायनॅमिक लिमिटेड. भारत डायनॅमिक लिमिटेड कोण आहेत? अस्त्रा मार्क 1 मिसाईलचे मॅन्युफॅक्चरर आहे. ओके. सो आणि DRDO काय आहे? डेव्हलपमेंट एजन्सी आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे विच रशियन मिलिटरी व्हेकल इज द इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस टू सेट टू रिसीव टू एनहान्स इट्स कॅपेबिलिटीज अलॉंग द लाईन ऑफ ऍक्च्युअल. ओके. सो कामेज टायफून व्हेकल हे एक्वायर करणार आहेत ITBP, जे LAC आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, इथली कॅपेबिलिटीजला एनहान्स करण्याकरता. ओके. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा तुम्ही. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि आजची न्यूजची तुम्हाला PDF हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ओके. तर आपली जे न्यूज असतात, जो सेशन असतो आपला तो सायंकाळी 7ला असतो आणि त्यानंतरच लगेच 8 वाजता एक इंग्लिशचा सेशन असतो जो की व्होकॅब्युलरी सेशन आहे. तो मयूर सर घेत असतात. तो तुम्ही आवर्जून बघा म्हणजे तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होईल. सो थँक्यू.